मी आहे समृद्धी महामार्गावरती. सिन्नर वरून मी आता समृद्धी महामार्गावरती आलोय आणि मी चाललोय महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या मध्ये असलेले पेंच व्याघ्र प्रकल्प जो आहे तिथं मी चाललोय. चला तर मग पुणे ते पेंच या सुंदर प्रवासात समृद्धी महामार्गावर. समोर आहे तो समृद्धी हायवे आणि हा पहिला पेट्रोल पंप लागतोय सिन्नर नंतर. मी इथं आत्ता चहा प्यायला थांबलोय. 10:15 झालेत. चला एक ब्रेक घेतलाय छोटासा. सकाळी निघाल्यापासून थांबलो नव्हतो. एक 15-20 मिनिटं 20 मिनिटं थांबलोय. बघा गर्दी बघा किती. सर्व्हिस रोडला ट्रॅफिक जॅम. मित्रांनो, खूप पूर्वी ट्रेकिंगची आवड होती मला. मित्रांसोबत आम्ही महाराष्ट्रातल्या काही गड किल्ल्यांवरती ट्रेकिंगसाठी जात असे. मित्रांनो, तो असा काळ होता की तेव्हा होमस्टे किंवा रिसॉर्ट हे प्रकार नव्हते. ट्रेकिंगला गेल्यानंतर गड किल्ल्यांच्या आसपास असलेल्या मंदिरांमध्ये आम्ही रात्रीचा मुक्काम केलेला आहे. त्यावेळेस जंगली श्वापद, जंगली प्राण्यांचा सहवास आम्हाला लाभत असे. तेव्हापासनं मला ही जंगल भटकंती आवडते. तो काळ होता जेव्हा मित्र आम्ही सगळे एस टी स्टँडवरती भेटायचो. कित्येकदा रात्री एस टी स्टँडवरतीच मुक्काम करायला लागायचा आणि पहाटेच्या पहिल्या बसनं आम्ही प्रवासाला जायचो. ह्या सगळ्या आठवणी अजूनही ताज्या आहेत. मित्रांनो, आज मी ज्या ठिकाणी चाललोय ते वनक्षेत्र पुण्यापासून साधारण 850 किलोमीटर अंतरावरती आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर हे अभयारण्य वसलेलं आहे. ह्या पेंचच्या जंगलात प्रवेश करण्यासाठी 3 प्रवेशद्वार महाराष्ट्रात आहे तर 4 प्रवेशद्वार मध्य प्रदेशमध्ये आहेत. मी जिथून जाणार आहे ते आहे खुर्सापार गेट आणि माझा मुक्काम देखील खुर्सापार गावात तिथंच असणार आहे. खुर्सापारमध्ये एक सुंदर वसुंधरा रिसॉर्ट नावाचं एक रिसॉर्ट आहे. तिथं मी पुढचे 2 दिवस राहणार आहे. मंडळी, समृद्धी महामार्गावरनं प्रवास करत असताना कारंजा लाड हे शहर लागतं. समृद्धी महामार्गावरनं अवघ्या 5 ते 7 किलोमीटर अंतरावरती हे शहर आहे आणि या शहरात श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचं जन्मस्थान आहे. तिथं असलेल्या गुरुमंदिरात मी प्रत्येक वेळेस जाण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्याला आठवत असेल, मागच्या वेळेस 3.5 शक्तिपीठांची जी आपण यात्रा केली होती त्यावेळेस देखील माहूरगडावरनं येताना मी कारंजा लाड येथे गुरुमंदिरात गेलो होतो आणि तीच परंपरा पुढे ठेवत आज देखील मी कारंजा लाडमध्ये गुरुमंदिरात जाणार आहे. कारंजा लाड शहरात आता प्रवेश करतोय आपण. समृद्धी महामार्गावरनं अवघ्या 15 ते 20 मिनिटात आपण गुरुमंदिरात दाखल होतो. मंदिराच्या अलीकडेच गाडी लावायची पण व्यवस्था झाली आणि त्यामुळं लगेचच मंदिरात गेलो. महाराजांचं खूप सुंदर असं दर्शन लाभलं आणि मग इथून पुढच्या प्रवासाला निघण्यासाठी बाहेर पडलो. मंडळी, नवीन वर्षाची सुरुवात खूप सुंदर झालेली आहे. श्री क्षेत्र कारंजा लाड येथे आलो. गुरुमंदिरात माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेतलं. सुंदर प्रसाद घेतला. संध्याकाळचे 4:30 वाजलेत. एकदा विचार आला होता इथंच मुक्काम करावा, पण मग उद्या जी सफारी आहे सकाळी ती मिळणार नाही. पण ठीक आहे, आता समृद्धी महामार्गानंच जायचंय त्यामुळं रात्री पोहोचेन आता आणि तिथले जे अपडेट आहेत ते मी तुम्हाला उद्या सकाळच्या वेळेत देईन. मग नागपूर शहर ओलांडेपर्यंत मला साधारण रात्रीचे 9:15 वाजून गेले होते आणि रात्री उशिरा मी माझ्या रिसॉर्टवरती दाखल झालो. मित्रांनो, हे ते वसुंधरा रिसॉर्ट आहे ज्याच्याबद्दल मी आपल्याला सांगत होतो. पेंचमधल्या खुर्सापार गावामध्ये हे रिसॉर्ट वसलेलं आहे आणि इथून अभयारण्याचं प्रवेशद्वार अवघ्या अर्ध्या ते 1 किलोमीटर अंतरावरती आहे.
चला मी आधी रूम दाखवतो तुम्हाला. रूम अशी आहे. टॅन डिशक्या, एक कॅमेऱ्याची बॅग, खाऊची बॅग, कपड्यांची बॅग, ही लॅपटॉपची बॅग, ये है बेड, फॅन, AC. आणि आता त्याला हे छान रंगवलं ना, रूम छान केली तुम्ही. शाही थाटातलं हे, आणि हे सोलर आहे त्यामुळं 24 तास याला गरम पाणी वगैरे आहे असं त्यांनी सांगितलं. जंगलात पण 5 स्टार रिसॉर्ट, इथं त्यांनी वॉश बेसिन मस्त सगळं ते दिलंय त्यांनी. असं सगळं आहे. हे बाहेर बसायला अशी प्रशस्त जागा आहे. तिथं आता स्विमिंग पूलचं काम करत आहेत ते. काही दिवसात आता स्विमिंग पूलही तयार होईल तिथं. इथं रेस्टॉरंट आहे असं. दुपारच्या जेवणाची वेळ झाली होती आणि माझ्यासाठी हे असं टेबल सजवण्यात आलं होतं. त्यामुळे यथेच्छ भरपेट असं जेवण केलं. उद्या सकाळी सफारी राईडला जाणार आहे आणि मग सफारीत सायटिंग होतंय काय माहीत नाही. काल सायटिंग झालेलं नाही आहे. आज सकाळी पण जी मंडळी गेली आहेत त्यांना वाघ दिसलेला नाही आहे. मग उद्या दिसेल नाही दिसेल, कीप फिंगर्स क्रॉस आणि विश मी ऑल द बेस्ट की सायटिंग होऊ दे. रात्री अत्यंत शांत अशी झोप लागली आणि पहाटे गाड्यांच्या आवाजानं जाग आली. सकाळचे 5:30 वाजले. मी पण आवरून तयार झालो आणि पहाटे 5:30च्या सुमारास मला ही जिप्सी जंगलात नेण्यासाठी आली होती. असं खाण्याचं ब्रेकफास्ट बॉक्स म्हणता येईल. क्या है इसमें? सर इसमें पार्सल वगैरह रहता है, मतलब वहाँ गेट में जाके खा सकते हैं आप लोग. हाँ, और बिस्किट वगैरह और बाकी तो वहीं पानी बोतल वगैरह वहीं मिल जाएंगे सर. गेट पे मिल जाता है. जी सर. तो इसमें खाने की चीज़ है सर. अच्छा, चलो थँक्यू. या गाडीसोबत गाडीचा चालक आणि एक गाईड माझ्यासोबत देण्यात आला होता. मित्रांनो, खुरसापार गेटपाशी आम्ही पोचलो तेव्हा अंधार होता. सकाळचे 6 वाजले होते. हे गेट पर्यटकांसाठी साधारण 6 ते 6:30च्या दरम्यान उघडण्यात येतं. मित्रांनो, इथं आल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला आपण जे बुकिंग केलेलं आहे ते कागदपत्र दाखवायचे असतात. त्याचसोबत आपल्याकडील मोबाईल हे गाडीत असलेल्या एका पेटीमध्ये ठेवले जातात. त्याला कुलूप लावलं जातं आणि त्याची किल्ली वन विभागाच्या कार्यालयात ठेवली जाते आणि त्यानंतरच आपल्याला अभयारण्यात प्रवेश मिळतो. मित्रांनो, जसा आता आपल्याला प्रवेश मिळालाय अशाच 20 ते 25 जीपना इथं प्रवेश मिळतो आणि मग या सर्व जीप जंगलामधल्या विविध रस्त्यांवरती धावत सुटतात ते वाघाला शोधण्यासाठी. खुरसापार गेट मधल्या महाराष्ट्राच्या बाजूचं जे क्षेत्रफळ आहे ते अंदाजे 65 चौरस किलोमीटर आहे आणि यामध्ये अंतर्गत अनेक रस्ते आहेत ज्यावरून या सर्व जीप धावत असतात. मित्रांनो, एवढं सगळं केल्यानंतर तुम्हाला वाघ दिसेलच याची कोणतीही खात्री नसते आणि त्यामुळेच गाडीवरचे हे जे चालक गाईड आहेत ते एकमेकांना फोन करून संपर्क करून वाघ दिसलाय का किंवा त्याची माहिती घेत असतात. मित्रांनो, आपल्याला हा जो पक्ष्यांचा किलकिलाट ऐकू येतोय या 7 बहिणींचा आवाज आहे. माझ्या गाईडला जेव्हा मी या पक्ष्यांबद्दल माहिती विचारली तेव्हा तो म्हटला, साहब इनको 7 बहने बोलते और ये हमेशा झगडते रहती है. म्हणजेच सूर्योदय झाल्यानंतर या पक्ष्यांच्या आवाजानं संपूर्ण जंगल जागं होतं. आपण जेव्हा जंगलात प्रवेश केला त्यावेळेस अंधार होता. आता सूर्य वरती यायला लागला होता तरी देखील अजून वाघोबाचं कुठल्याही प्रकारे दर्शन मात्र काय झालेलं नव्हतं आणि आमचा गाईड त्याला जशी माहिती मिळत होती त्या मार्गांवरनं गाडी घेऊन आम्ही फिरत होतो. वन्यजीव जिथं पाणी प्यायला येतात त्या ठिकाणी देखील आम्ही जात होतो, पण तिथं देखील निराशाच पदरी लागत होती. हवेत गारवा होता, थंडी तर होतीच, त्यासोबत धूळ देखील उडत होती, म्हणून चेहरा असा मी झाकून घेतला होता.
मंडळी, आपले हे जे गाईड असतात, हे ड्रायव्हर असतात, हे एकमेकांच्या संपर्कात असतात. त्यांना फोन येतो, माहिती मिळते आणि मग आम्ही परत माघारी फिरतो ते दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी. आणि असं जंगलात बऱ्याच वेळा बऱ्याच ठिकाणी होत होतं. आणि अशी माहिती घेत आम्ही संपूर्ण जंगल परिसर पिंजून काढत होतो. काही वेळेस तर इतकं स्तब्ध उभं राहावं लागत असे की कधी कधी आपल्याला आपल्या हृदयाचे ठोके देखील आपल्या कानात ऐकू येतात. मित्रांनो, हे जे गाईड म्हणून काम करणारे युवक आहेत, हे याच जंगलात राहणारे तरुण मुलं आहेत आणि यांना या संपूर्ण परिसराचा खडानखडा माहीत असते. निसर्गातनं येणारे आवाज, पाऊलखुणा यांची यांना उत्तम जाण असते. त्यामुळं काही ठिकाणी थांबून हे बरोबर कोणता प्राणी कोणत्या दिशेला आहे याचा अचूक अंदाज लावतात. मित्रांनो, आता आपण आलो आहोत, याला रेस्ट एरिया म्हणतात. मंडळी, लक्षात असू दे की आपण पहाटेच्या वेळी आपल्या ठिकाणावरनं निघतो इथं येण्यासाठी. बऱ्याच जणांना औषधं घ्यायची असतात, खाणं पिणं केलेलं नसतं आणि म्हणून वन विभागानं या सर्व गोष्टी डोळ्यासमोर ठेवून हा रेस्ट एरिया तयार केलेला आहे. इथं एक छोटं कॅन्टीन देखील देण्यात आलेलं आहे, जिथं आपण चहा, कॉफी किंवा काही खाद्यपदार्थ देखील खाऊ शकता किंवा आपल्यासोबत आणलेला ब्रेकफास्ट इथं बसून खाता येतो. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि त्याचसोबत स्वच्छ वॉशरूम्स देखील इथं पुरवण्यात आलेले आहेत. असा हा छोटासा ब्रेक घेतल्यानंतर सर्व जीप पुन्हा जंगलात धावू लागल्या ते वाघाला शोधण्यासाठी. सकाळच्या वेळी वन्यजीव पाणी पिण्यासाठी ज्या तळ्यापाशी येतात तिथं आम्ही आलो. बराच वेळ थांबल्यानंतर इथं देखील काहीच दिसलं नाही, म्हणून मग आम्ही पुढं निघालो. पण थोडाच वेळ पुढे गेल्यावरती आमच्या गाईडला फोन आला आणि त्यानं एका ठिकाणी लवकर येण्यासाठी सांगितलं आणि सर्व वाहनांचा ताफा धुराळा उडवत त्या ठिकाणी निघाला. मित्रांनो, इथं एका छोट्या तलावाकाठी वाघोबा बसलेले दिसले. नुकतीच कदाचित त्यांनी शिकार केली होती आणि पाणी पिण्यासाठी ते इथं आलेले आहेत असं वाटत होतं. इथे इतर गाड्यांमध्ये असलेले गाईड ड्रायव्हर हे बाकीच्या गाईड्सना ड्रायव्हर्सना फोन करून वाघ दिसला आहे हे सांगत होते आणि इथं बोलवत होते. मित्रांनो, जसं ऊन वर यायला लागलं, वाघोबानं विश्रांती करायचं ठरवलं आणि तो गवतामध्येच झोपला. त्यामुळे आता आमच्या गाईडनं इथून निघायचा निर्णय घेतला. मित्रांनो, या एका क्षणासाठी मी 800 किलोमीटरचा प्रवास केलेला होता. इंडियातील लार्जेस्ट डिअर आहे, डिअर फॅमिली. माय गुडनेस, कसली यूज आहे. आणि अशा पद्धतीनं माझा पेंचमधला हा प्रवास समाप्त झाला. थोड्याच वेळात आम्ही पेंचच्या या खुर्सापार गेटपाशी बाहेर आलो. मित्रांनो, हे वनविभागाचं ते कार्यालय जिथं आपले मोबाईल फोन पेटीत ठेवलेले असतात. इथून आता आपल्याला किल्ली घ्यायची असती आणि मग पेटी उघडून आपले मोबाईल फोन मिळतात. त्याचसोबत इथल्या दरपत्रकाची माहिती देखील आपण इथं वाचू शकता. सोव्हिनियर शॉप पण आहे असं इथं यांचं. आपल्याला जर का घरच्यांसाठी किंवा घरी घेऊन जाण्यासाठी काही वस्तू हव्या असतील, त्या सुंदर वस्तू या सोव्हिनियर शॉपमधनं आपण खरेदी करू शकतो. अशा पद्धतीनं एक वाघ बघून आता पेंच व्याघ्र प्रकल्प किंवा पेंच अभयारण्यातनं मी आता निघतोय ते पुढच्या प्रवासाला जाण्यासाठी. पेंचमध्ये आता काय झालंय, प्रचंड पर्यटक येत आहेत. म्हणजे जिप्सी साधारण 20-25 जिप्सीज होतात. पण आहे हे जंगल, याचं क्षेत्रफळ छोटं कमी असल्यामुळं वाघांचा वावर या क्षेत्रात बऱ्यापैकी होत असतो आणि ते आपल्याला पाहता येतं, म्हणजे दिसतात वाघ. त्यामुळे ह्या वर्षी 2026मध्ये जून जुलैपर्यंत हा मोसम आहे. तोपर्यंत तुम्हाला जर काही यायचं असेल पेंचमध्ये तर अवश्य या. हा एक खूप सुंदर अनुभव आहे आणि निसर्ग तर काय आपण बघता जाऊ. सुंदर जंगल आहे.
रस्ता अत्यंत छोटा आहे पण सुंदर आहे. डांबरी रस्ता आहे. रात्री जरी आपण उशिरा जर इथं आला तरी याचं मार्किंग वगैरे अगदी व्यवस्थित आहे. आवडलं मला हे वन विभागानं जे केलंय. एक गाडी जाईल एवढाच हा रस्ता आहे अक्षरशः. समोर आपल्याला या राष्ट्रीय महामार्ग दिसत असेल, श्रीनगर कन्याकुमारी NH44. थेट त्याला लागूनच आहे हा रस्ता, खुर्सापार गेट. बघा या सगळ्या गाड्या पलीकडं ज्या उभ्या आहेत. अभयारण्यातून बाहेर आलो की लगेचच आपल्याला महामार्ग लागतो आणि महामार्गावरनं माझा परतीचा प्रवास म्हणजे पुण्याकडे जाण्याचा प्रवास सुरू झाला. आणि त्यासाठी मी पुन्हा नागपूर ओलांडून समृद्धी महामार्गावरती आलो. मित्रांनो, वाटेत मी आता शेगावला श्री गजानन महाराजांचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहे आणि समृद्धी महामार्गावरनं माझा आता प्रवास शेगावच्या दिशेनं सुरू झाला. नागपूर ते शेगाव हे अंतर साधारण 300 किलोमीटरचं आहे आणि त्यासाठी सर्वप्रथम मला नागपूरवरनं सेलू बाजार या ठिकाणी जायचं आहे. सेलू बाजार येथे मी समृद्धी महामार्ग सोडला आणि मग तिथून माझा प्रवास सुरू झाला तो अकोल्याच्या दिशेनं जाण्यासाठी. आणि मग अकोल्याच्या इथून मी बाळापूरकडे जायला निघालो. मित्रांनो, बाळापूर इथून आपल्याला पुन्हा महामार्ग सोडायचा आहे. बाळापूरमध्ये आलो ना आपण की फ्लायओव्हर घ्यायचा नाही, सर्व्हिस रोडला यायचं आणि सर्व्हिस रोडमधनं उजवीकडे वळायचं. आणि हा रस्ता जातो शेगावकडे, लक्षात ठेवा. बाळापूरवरनं साधारण एक 40 किलोमीटर शेगाव आहे आणि पुढच्या 1 तासात आपण शेगावमध्ये दाखल होतो. मी पण शेगावात पोचलो, गाडी लावली आणि थेट मंदिरात आलो. मित्रांनो, दुपारची वेळ होती, गर्दी त्या मानानं थोडी कमी होती. दर्शनाच्या रांगेत उभं राहिलो. पुढच्या 1 अर्ध्या तासात मला श्री गजानन महाराजांचं खूप सुंदर असं दर्शन लाभलं. तिथून प्रसादालयात गेलो, प्रसाद घेतला आणि मग पुन्हा मंदिरात येऊन दर्शन घेतलं. आणि आता मी शेगावातून निघून पुण्याच्या दिशेला जाण्यासाठी बाहेर पडलो. शेगावमधनं बाळापूर क्रॉस करून पुढे यायचं. स्ट्रेट रस्ता ब्रिजच्या खालनं खूप सुंदर आहे. तो थेट आंबे टाकळीपर्यंत येतो आणि आंबे टाकळीमधनं लेफ्ट घेतला की आता आपण मेहकरच्या दिशेला जातोय. मित्रांनो, शेगावमधनं मी आता मेहकरच्या दिशेनं जाण्यासाठी निघालोय. शेगाव ते मेहकर हे साधारण 80 किलोमीटरचं अंतर आहे. मेहकरला यासाठी जातोय कारण मेहकरमधनं आपल्याला पुन्हा समृद्धी महामार्गावरती येता येतं आणि मग समृद्धी महामार्गावरनं माझा प्रवास सुरू होणार आहे तो पुण्याला जाण्यासाठी. हे आपण आता इथनं डाव्या हाताला असं वळून सरळ जाणार ते छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकच्या दिशेला. मेहकरवरनं समृद्धी महामार्गावरती आलोय आता आपण. इथून 7.5 तासाचा मला प्रवास दाखवतोय घरी पोहोचण्यासाठी, म्हणजे पुण्याला पोहोचण्यासाठी. वाजलेत 6, रात्रीचा 1 किंवा 2 वाजतील घरी जायला. मी अत्यंत आरामात चाललोय, काही नाहीये. खरा प्रवास समृद्धी महामार्ग संपल्यानंतरचा असणार आहे. नाशिक मार्गे म्हणजे नाशिक महामार्गावरनं पुणे नाशिक मार्गावरनं मला पुण्याला जायचंय. आपल्या सर्वांचे शुभाशीर्वाद पाठीशी आहेत, त्यामुळे सगळं घडतंय. आपल्या शुभेच्छा शुभाशीर्वाद कायम अशाच मिळत राहू ही मनापासून प्रार्थना. आणि नवीन वर्षात अशाच अनेक सुंदर ठिकाणी आपण जाऊ आणि भेटत राहू त्यानिमित्तानं. तर मित्रांनो, असा होता माझा हा पुणे ते पेंच व्याघ्र प्रकल्पाचा प्रवास. आपल्याला जर माझा हा प्रवास, मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लवकरच भेटूया पुढच्या एका सुंदर प्रवासात. तोपर्यंत सुखी राहा, आनंदी राहा. धन्यवाद.